नाही नाही, उपोषणाचं तर फायनलच आहे. मला सगळ्या विषयाचे अंमलबजावणी पाहिजे. थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय. आता पण 10 महिने थांबलोय. हे साधा आकडा नाहीये. 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होतंय हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते. 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 15-16 दिवस होते. तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही. मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही. सगळे संकेत पाळतोय. सगळ्या नियमात आहे. मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय हौस आहे का राव? उन्हात जाळून घेणं. सगळे हात-पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात. हे सोपं नाहीये. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेतंय. हे साधा सोपा विषय नाहीये. त्यांना वाटतंय ते. त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत. त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण ह्याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही? आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहे. हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय स्वतःला. हातपाय भाजून घेतोय आपण या उन्हाने. हे हे सरकारला कळत नाहीये का? त्यांना भावनाच नाहीये का? माया दयाच नाहीये का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवताय? माया दयाच नाहीये का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, मग तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला? तुम्हाला सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं. गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवरून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असते तसंच मायबाप सरकार सुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावी लागत असते. तुम्ही होरपळणार लोक. दाखवा बसून 2 दिवस माझ संग तुम्ही उन्हात. मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला. सोपं नाही भाऊ हे. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी हे उन्हातानात हे खूप तळपतं ऊन आहे. हे ऊन साधं नाहीये. मे महिन्याचं हे ऊन आहे ते तळपतं ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून. आग ओकतोय आग. आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतोय. उद्देश काय? मी सावलीत बसू शकलो असतो. मी कुठेही फॅन मंडप देऊन मी ते काय म्हणते त्याला कूलर लावून बसलो असतो. का भाजून घेतोय मला मी? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं लेकी बाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाहीये का? इतक्या वेदना आहेत मराठा समाजाच्या. मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही का? की चला रे, किती दिवस आपण अडवायचं या मराठा समाजाला? किती दिवस या मराठा समाजाची अडवणूक करायची आपण? एकदा तरी त्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या, श्रीमंताचं ठीक आहे मराठ्याचं, गरीबाच्या लेकराच्या एकदा भावना जाणून घेऊ. आपण त्यांच्या कल्याणासाठी सरकार म्हणून झटू. का म्हणू नये मुख्यमंत्र्यांनी? कुठलं सुटलं हल्ले, कुठलं सुटलं आंदोलन मोडून टाकणं, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या.